आई बाबा आले, बाबा आले. आई दिवसभर किती खेळला, चला बघू. आई बाबा आले, बाबा आले. बाबा अशिदा मिळाली. बाबा खूप भूक लागली आहे. आमचे सवंगडी देखील अध्ययनासाठी थांबले आहेत. सुदामा काका आज कोणता नवीन पाठ शिकवणार? आमचे कालचे श्लोक पाठ झाले देखील. शाबास रे मुलांनो, पण आज अजून थोडा वेळ कालची उजळणी करा बरं. मी माझी बाळ आजही काही मिळालं नाही का? नाही ग, आपलं नशीबच फुटकं, त्याला किती ठिगळं लावणार. अहो, असं निराश होऊ नका. तुम्हीच निराश झालात तर आम्ही काय करणार? कधी कधी जीव नको चावतो. तुझे आणि मुलांचे मी नीट पालनही करू शकत नाही. काय बरं हे भलतंच बोलणं? सांजवेळी असं नका बरं बोलू. मुलांना नाधड वस्त्र आहेत ना पोटभर अन्न. भुकेल्या मुलांचे चेहरे बघवत नाही. बाबा बाबा, आम्ही गंमत केली. आज आम्हाला भूकच नाही लागली. हो ना रे, बाबा फसले, बाबा फसले. सुदामा काका, पोटपूजेचं राहू दे, आम्हाला तुम्ही आज छानशी गोष्ट सांगा ना. खरंच कृष्णाचीच सांगा. त्यांचं नाव जरी कानावर पडलं तरी धन्य धन्य वाटतं. बरं बरं, वासुदेव वासुदेव, त्याच्या नावातच देव आहे, आनंद आहे. हा माझा बालमित्र मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. तो मला आश्रमातच भेटला. राजाचा मुलगा ना? मग तो आश्रमात राजपुत्रासारखाच राहिला असेल ना? एक राजपुताला हे केवढे कठीण वाटत असेल. हो ना, आराम. हो ना, आराम. हो ना, आराम. नवी नवी पक्वान्न आणि सेवेसाठी हजर. काय मज्जा. अभ्यास नाही केला तर कोण ओरडणार? अरे अरे, तुम्ही माझ्या कृष्णाला ओळखलंच नाही. आणि माहितीये का, गुरुकुलात सर्वांना समान वागणूक असते. तिथे कोणी राजा नाही आणि सेवक नाही. म्हणजे कृष्ण देखील सारी कामं करायचा. आणि सर्वजण जे खातील तेच खायचा. जेवण आवडलं नाही तर तो उपाशी राहायचा. अरे अरे, तो सर्वांना मदत करायचा. त्याने नुसते हसून पाहिले तरी आमचा सारा थकवा निघून जायचा. आणि माहितीये का, आश्रमात किती कामं असतात. हो, आम्हाला माहित आहे. नदीवरून पाणी आणणे, साफसफाई करणे, जंगलातून लाकडं आणणे, त्याची वही बनवणे, गुरुची सेवा करणे, गुरुपत्नीला घरकामात मदत करणे. या सगळ्या कामांबरोबर अभ्यासही महत्वाचा. ही सगळी कामं सर्वजण हसत खेळत आनंदानं करत. अरे अरे, आता गोष्ट तर ऐका. कृष्ण एकदा नदीवर आजही मुलं अशीच झोपली. हे असं किती दिवस चालणार? अहो, असे खचून जाऊ नका. काय करावे काही कळत नाही. समोर नुसता अंधार. माझं एक ऐकाल का? तुम्ही कृष्णाकडे का नाही जात? छे छे, स्वतःचं दुःख सांगून मी त्याला
कष्ट देऊ शकत नाही. काय हरकत आहे, तुमचा परममित्र आहे ना तो. नुसतं भेटून तर या, बरं वाटेल. ऐका माझं. कृष्णाचं नाव ऐकताच सुदामाचे मन आनंदाने भरून आले. त्याला त्याच्या भेटीची आस लागून राहिली. आपला परममित्र आता राजा झाला. तो आपल्याला ओळखेल का? आपल्या गरिबीची व्यथा त्याला सांगायची का? या अशा अनेक प्रश्नांनी तो व्याकुळ झाला. सुदामा याचक नव्हता, तो स्वाभिमानी होता. त्याने ठरवले की कृष्णाला भेटायचेच, पण त्याच्याकडून काहीही मागायचे नाही असे त्याने मनोमान ठरवले. उद्या निघायचे. कृष्णाच्या प्रेमात सुदामा नाहून निघाला. थोडेसे सामान बांधले. बायकोनी दिलेले पोहे पुरचुंडीमध्ये बांधून घेतले. अरे, आता कृष्णाचा अगदी आवडता खाऊ हो तर हा मजनदार मजन करत सुदामा हा खाऊ घेऊन राजवाड्यापाशी उभा राहिला. अरे गड्या, बोल की. पाय दुखत नाही का? नुसतं उभं राजपासून नीचेच उभा आहे. अरे बोल की, मुका हाय का? गरीब वाटतंय बाबा, घाबरू नकोस. काय मदत हवी आहे का? हो हो, मला कृष्णालाच भेटायचंय. अरे, नाव काय घेतोस? राजा आहे तो आमचा. त्यांच्याबद्दल आदराने बोलायचं. आणि महाराज मोकेच आहेत की तुला भेटायला. चल चल, जागरला. उगाच जायची खोटी करू नको. गड्यांनो, खूप लांबून आलोय. कृष्णाला नाही, महाराजांना भेटायला आलोय. तुम्ही त्यांना फक्त सांगा की सुदामा आलाय. ठीक आहे, इथेच उभा राहा. जारी महाराजांना वरती द्या. ऋषीवर्य भोजनात झाले. त्यांच्या बरोबर वाद करण्यास मजा येते. हो तर, माझ्याही ज्ञानात भर पडते. महाराज बाहेरकरी दारात उभे आहेत. आता कोण येऊ नका. महाराजांची विश्रांतीची वेळ आहे. महाराज झोपल्यात. जा जा. अगं हो, काहीतरी महत्वाचं काम असेल. त्याशिवाय ते आपल्याला कशाला त्रास देतील? काय रे, काय काम होतं? कोणी गरीब याचक द्वारपाशी उभा आहे. महाराजांची भेट हवी आहे म्हणून हटून बसलाय. काही मदत हवी असेल तर मुक्त हस्ते करा. नाही महाराज, त्याला ह्याचा लोभ नाही. आपल्या भेटीसाठी तो आतुर आहे. त्याचं नाव तर सुदामा असं सांगतोय. सुदामा? सुदामा? अगं हा कोण? महाराज. अगं हा कोण? जयसाठी महाराज उठून भेटीसाठी. त्याचे कपडे तरी बघ, गरीब वाटतात. स्वामी, हे कोण ज्याच्यासाठी आपण उठून भेटीसाठी आला? हा माझा परममित्र सुदामा. काय रे, तुला आज आठवण झाली का? तू गप्प का? गरम पाणी, तेल आणि धारोष्ण दूध आणा. जी महाराज.
नाही हे दूध पी. आराम कर. तू मला भेटायलास हे माझं भाग्य. पण माझ्या भेटीसाठी तू रिक्त हस्त येणार नाहीस. काय आणलंयस माझ्यासाठी? देवा, मी तुम्हाला काय देणार? हे म्हणजे सूर्याला उजेड देण्यासारखं. बघू बघू काय आहे. पोहे पोहे, तू अजूनही माझी आवड विसरला नाहीस. कृष्णाचं नाव ऐकताच सुदामाचे मन आनंद. कृष्ण सुदामाचा चांगला पाहुचार करू लागला. दोन्ही मित्र आनंदाने हरकून गेले. काळाचं आणि वेळेचं दोघांनाही भान नव्हतं. हळूहळू दिवस सरले. सुदामाची घालमेल सुरू झाली. कृष्णाचा मोह त्याला बांधून ठेवत होता. पण आता घरची ओढही त्याला बेचैन करत होती. बायको मुलांची आठवण त्याला साथ घालत होती. सुदामाने निघायची तयारी केली. देवा, आता मला निघाले पाहिजे. तुझ्या भेटीने आयुष्याचं सार्थक झालं. निघालास का रे मित्रा? तू सदैव माझ्या आठवणीत राहशील. माझे सेवक तुला घरापर्यंत सोडतील, नाही म्हणू नकोस. काळजी घे रे मित्रा. मागितले नाही, पण कृष्णानेही काही दिले नाही. बायको मुलांना काय सांगावे? रिकामाच हाताने परत चाललोय. पण कृष्ण प्रेमाच्या शिदरीने माझी जोडी तुडुंब भरलीये. धन्य धन्य झालो कृष्णा. सुदामा जड अंतकरणाने निघाला. अजूनही त्याच्या मुखी गोविंदाचेच नाव होते. आपल्या दारिद्र्याचे दर्शन शिपायातला नको म्हणून तो वेशीवरच उतरला. बायको मुलांना काय सांगावे याचा तो विचार करू लागला. जसं घर जवळ लागलं तसं तसं सुदामा उदास झाला. झोपडी इथेच होती ना? आई, बाबा आले, बाबा आले. बाबा, तुम्ही गेलात आणि काय मज्जा झाली माहितीये का? माझे दागिने बघा ना. असं काय बघता जसं की तुम्हाला काय माहितीच नाही? मला काही बोधच होत नाहीये. ही सर्व कृष्णाची कृपा. आता आपले दारिद्र्य संपले. धन्य धन्य झालो कृष्णा. न मागता सर्व काही दिलेस तू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद
आजही कृष्णाचं नाव आलं की आपल्या चेहऱ्यावर स्मित उमटतं. रांगता बाळकृष्ण, गोपींची फोड काढणारा अवखळ कान्हा, सर्वांमध्ये प्रेम वाटणारा किशन मुरारी आणि भगवद्गीतेमधून जगण्याचं सार शिकवणारा, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण. किती कौतुक करावं, किती गोडवे गावेत, त्याला काही सीमा नाही. चला तर मग आपणही आता या कृष्णलीलेमध्ये रंगून जाऊया.